एक छोट्याशा विचारातून जन्म घेतलेली एक ज्योत आज अखंड समाजाला दिशा देणारी एक दिव्य मशाल बनली आहे। ही कहाणी आहे श्री परशुराम प्रतिष्ठान अहिल्यानगर यांच्या अथक परिश्रमाची आणि प्रवासाची। मोजक्या ध्येयवेड्या व्यक्तींनी सुरू केलेले हे कार्य आज हजारो हृदयांना जोडणारी एक चळवळ बनले आहे। सेवा, संस्कार आणि संघटन या त्रिसूत्रींवर उभारलेला हा प्रवास आज 12व्या वर्षात प्रवेश करून एका तपाची पूर्तता करत आहे। भगवान श्री परशुराम म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अनुपम मिलाप। भगवान परशुराम ज्यांच्या हातात परशु आहे, मुखात वेद आहेत, जे अन्यायाचे कर्दनकाळ आहेत आणि धर्म संस्थापक आहेत, त्यांच्या जन्मोत्सवाचा हा पवित्र सोहळा अहिल्यानगरच्या भूमीवर दरवर्षी अधिक तेजाने उजळत आहे। 12 वर्षांपूर्वी रोवलेले एक रोपटे आज विशाल वटवृक्ष बनले आहे। या उत्सवाचा हेतू केवळ उत्सव साजरा करणे नाही, तर धर्माच्या ध्वजाखाली समाजाला एकत्र आणणे, विखुरलेल्या शक्तींना एकत्रित करून संघटन घडवणे आणि प्रत्येक हृदयात सुप्त असलेली धर्मभावना जागृत करणे असा आहे। या उत्सवाचा आत्मा म्हणजे भार्गव दर्शन परिक्रमा। 10 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 अहिल्यानगर मधून निघालेली ही परिक्रमा भक्तीचा, श्रद्धेचा आणि एकतेचा महासागर बनली। दिल्ली गेट अहिल्यानगर इथपासून हा प्रवास सुरू झाला। भगवान श्री परशुरामांची मूर्ती आणि पादुका विराजमान असलेला भव्य रथ आणि मागोमाग भार्गव दर्शन यात्री घेऊन निघालेल्या 4 बसेस परिक्रमेला सज्ज झाल्या। सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर येथे परिक्रमेचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले। मग जालना येथे परशुराम भक्तांनी मोठ्या संख्येने श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला। यानंतर परिक्रमेच्या मार्गात आले ते देऊळगाव राजा। श्री बालाजींचा आशीर्वाद घेऊन परिक्रमा पुढे निघाली। जिजाऊंची पावन जन्मभूमी असलेल्या सिंदखेड राजा येथे पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। परिक्रमेतील पुढचे ठिकाण म्हणजे मेहकर बालाजी, जिथे प्रेमाने केलेले आदरातिथ्य पाहून मन भारावून गेले। यानंतर परिक्रमेचे पुढचे ठिकाण होते वाशिम। शंखनादाने इथला आसमंत दणाणून गेला। जे विष्णूचा 6वा अवतार आहेत, अशा भगवान परशुरामांच्या मूर्तीचे आणि पादुकांचे औंढा नागनाथ येथे आगमन झाले। यानंतर हिंगोली वासियांनी मोठ्या उत्साहाने भार्गव दर्शन परिक्रमेचे स्वागत केले। पुसद येथे झालेल्या भव्य दिव्य स्वागताने मन कृतार्थ झाले। स्त्री शक्तीचा जागर जिथे होतो ते क्षेत्र म्हणजे रेणुका मातेचे माहूर। रेणुका मातेच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत तिच्या तेजस्वी पुत्राचे अर्थात भगवान श्री परशुरामांचे स्वागत अर्थातच भव्य दिव्यच होणार होते। यानंतर दिग्रस येथे परिक्रमेचे भव्य दिव्य स्वागत केले गेले। यवतमाळचे विद्यमान खासदार माननीय श्री संजय देशमुख यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। भगवान दत्तात्रयांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मस्थान लाडकारंजा आपल्याला माहीतच आहे। लाडकारंजा हे विदर्भातील शहर, गुरु मंदिर, कारंज ऋषी मंदिर आणि विविध प्राचीन मंदिरांसाठी दत्त भक्तांमध्ये अत्यंत महत्त्वाचे श्रद्धास्थान
अकोला येथे भार्गव दर्शन परिक्रमेचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. खामगाव येथे भार्गव दर्शन परिक्रमेचे जंगी स्वागत झाले. मलकापूर येथे भार्गव दर्शन परिक्रमेचे होणारे स्वागत नेहमीच भारावून टाकते. ओंकारेश्वर परिक्रमेतील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण. नर्मदा स्नानाने पावन होऊन आणि ओंकारेश्वराचा आशीर्वाद घेऊन ही परिक्रमा पुढच्या मुक्कामाला निघाली. यानंतरचे अतिशय महत्त्वाचे स्थान जिथे पोहोचण्यासाठी हजारो मैलांचा प्रवास केला जातो ते म्हणजे भगवान श्री परशुरामांचे जन्मस्थान श्री क्षेत्र जानापाव. सकाळच्या प्रसन्न आणि भारलेल्या वातावरणात भगवान श्री परशुरामांच्या मूर्तीचे आणि पादुकांचे पूजन करण्यात आले. हजारो किलोमीटरचा हा प्रवास फक्त पावलांनी नाही तर श्रद्धेच्या बळावर पूर्ण झाला. जय परशुरामच्या जय घोषाने आसमंत दणाणून गेला. धर्म म्हणजे केवळ पूजा नाही, धर्म म्हणजेच सेवा. याच भावनेतून प्रतिष्ठानने राबवले अनेक सामाजिक उपक्रम.